आता तसं विचार केला तर आपला सांगली कोल्हापूर जिल्ह्यात ओला चारा म्हणजे काय माणसाची ही झाल्या मनस्थिती. ऊस आपल्याकडे जास्त प्रमाणात ऊस आहे, पिकतो. बरोबर. ऊसाचा पाला घातला किंवा ऊस तोडून घातला तरी तो ओला चारा होऊ शकत नाही. जनावरांना पूरक चारा होऊ शकत नाही. ऊसामध्ये काय असतं, ऊसाच्या 2 पेऱ्यामध्ये जे आपलं तो डोळा आपण म्हणतो त्यात कॅल्शियम ऑक्झलेटचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे जनावरांच्या अंगात जे कॅल्शियम तयार, आपण काय म्हणतो ऊस घातला कॅल्शियम मिळतं, जनावरांना फॉस्फरस मिळतं, तर त्याच्या उलट आहे. ते कॅल्शियम ऑक्झलेट असल्यामुळे ते जनावरांच्या शरीरातलं कॅल्शियम कमी करायला मदत होते ऊसानं. ऊस कसं आपल्याला घालायचं, 2 पेऱ्याचं जे मधलं हे आहे डोळा आहे तो तसं खाद्य नाही ते जनावरांचं. ते आपल्याला बियाणं वगैरे काय प्रक्रिया करायसाठीच त्याची गरज आहे जास्त. गाभण काळातील जनावरांची म्हणजे भागड काळामध्ये त्यांची निगा कशा पद्धतीनं राखली पाहिजे किंवा त्यांना अन्न व पूरक आहार कशा पद्धतीनं दिला पाहिजे? आता गाभण काळामध्ये म्हणजे कसं, आता गायला समजा गाय धरली तर एक 7 ते 8 महिन्यात, 7व्या महिन्यात तिला आटवतात. बरोबर. मग गाभण काळ म्हणजे कुठला, भाकडचा काळ, तो अत्यंत महत्वाचा काळ. एक सुवर्ण काळ म्हटला तर चालेल. आपली मानसिकता कशी आहे आता आपल्या गावलेल्या शेतकऱ्यांची, की गाय गाभण आहे, आता दूध द्यायची बंद झाली, तिला काय पशुखाद्याचा खर्च जास्त होतो, त्यामुळे पशुखाद्य वगैरे घालायचं बंद करायचं, वैरणच आहे माझी चांगली वैरण भरपूर खाते. पण तसं न करता समजा तिचा मेंटेनन्स गाय किंवा म्हैस शेवटच्या 2-3 महिन्यात तिच्या गाय जी गाभण आहे ती कसं तिचं म्हणजे तिचा जीवनकाळ कसा असतो, तिच्या बाळाला पहिला जे खाते तिच्या बाळाला मिळतं, बाळापासून बाळाला हे करून राहिलेलं नंतर ती तिच्या शरीरासाठी तिचा उपयोग होतो. त्यामुळे तिच्या शरीर पोषणासाठी म्हटलं तर 1.5 ते 2 किलो पशुखाद्य हे दररोज तिला दिलंच पाहिजे. म्हणजे ह्या वय आपले चारा देतो, ओला चारा, सुका चारा, या व्यतिरिक्त वेगवेगळं म्हणजे तिला खनिज मिश्रण म्हटलं तर मिनरल मिक्सचर हे कंटिन्यू दिलं पाहिजे गाभण याच्यात जास्त. आणि शेवटच्या समजा ते आता वेळेला आता 10-15 दिवस अवकाश आहे तर तिला असं व्यवस्थित एक ठिकाणी चांगली जागा करून भरपूर असं पाल्याचा वगैरे आच्छादन करून मग गादीसारखं तिला वातावरण केलं पाहिजे, जेणेकरून तिला उठता बसता काही त्रास होऊ नये किंवा विताना तिच्या वेण चालू झाल्या तर तिला त्रास होऊ नये. ही जी काळजी लोकांनी घेतली